केरळ. असं म्हटलं जातं की परशुरामाने त्याचा परशु समुद्रात फेकून त्याच्या अनुयायांसाठी बनवलेली जागा म्हणजे केरळ. यामुळेच केरळला गॉड्स ओन कंट्री म्हटलं जातं. भारताच्या दक्षिण टोकाला वसलेलं हे राज्य नटलंय अप्रतिम निसर्ग सौंदर्यानं. हिरव्यागार नारळाच्या बागा, शांत बॅकवॉटर्स, दूरवर पसरलेले चहाचे मळे आणि स्वच्छ समुद्रकिनारे. यामुळे केरळ पर्यटकांच्या मनात खास स्थान मिळवतं. आयुर्वेदिक उपचार, पारंपरिक कथकली, कलारियापट्टू, हाऊसबोट आणि मसाल्यांची शेती ही इथली खास वैशिष्ट्य. निसर्ग, संस्कृती आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी मी कुटुंबासोबत केरळला जायचं ठरवलं. सगळं प्लॅनिंग स्वतः करण्यापेक्षा ग्रुप टूरने जायचं ठरवलं. आमचा काही वर्षांपूर्वीचा मनालीचा वीणा वर्ल्ड बरोबरचा अनुभव छान होता, त्यामुळे केरळला सुद्धा वीणा वर्ल्ड बरोबर जायचं ठरवलं. मुंबईहून विमानाने कोचीला पोहोचलो आणि तिथे वीणा वर्ल्डचे किरण क्षीरसागर आणि ओंकार आमरे ह्या टूर गाईडला भेटलो. त्यांनी आम्हाला बसमध्ये नेलं आणि बसमधून आमच्या ट्रिपला सुरुवात झाली. कोचीहून आम्ही निघालो अलेप्पीला. अलेप्पीला आमचा स्टे होता हवेली हॉटेलमध्ये. नावाप्रमाणेच ह्या हॉटेलचं बरंचसं स्ट्रक्चर राजस्थानी होतं. हा तिथल्या रूमचा व्हिडिओ. अलेप्पीला ज्या दिवशी पोचलो त्या रात्री इंट्रोडक्शन झालं. आमच्या ग्रुपपैकी एक कपल कपाडिया यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं कळलं. त्यांच्या मुलीने, जी आमच्याबरोबर ट्रिपला पण नव्हती, तिने त्यांच्यासाठी केक अरेंज केला होता. सगळ्या पार्टिसिपंट्सनी त्यांना विश केलं आणि मग एक एक करून आम्ही आमचे इंट्रोडक्शन्स दिले. जेवून थोडंफार कॅरम खेळून मग आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो बॅकवॉटर बोट राईडला. अलेप्पीला व्हेनिस ऑफ ईस्ट म्हणतात, कारण की व्हेनिस सारखंच अलेप्पीमध्ये बॅकवॉटर्सचं जाळं आहे, जे तुम्हाला एका जागेवरून दुसरीकडे सहज पोचवतं. ही आमची बॅकवॉटरमधली बोट. घरांच्या मधून वाहणारं बॅकवॉटर्सचं पाणी आणि त्याभोवती विणलेलं इथलं राहणीमान, हे सगळं खूप जवळून ह्या बोटमधनं अनुभवता आलं. शांत पाण्यावरून हळूहळू सरकणाऱ्या हाऊसबोटमधून हिरवीगार भातशेती पाहणं, नारळाची झाडं बघणं आणि गावाचं साधं सुधं जीवन इथे जवळून अनुभवता येतं. सुरुवातीला किरणने बोट राईड आणि अलेप्पीबद्दल थोडीशी माहिती दिली. बोट राईडमधून काढलेले हे आमचे काही व्हिडिओज. काही वेळाने किरण आणि ओंकार एका एका कुटुंबाला वरच्या भागात नेऊन आमचे फोटो काढून देत होते. वरच्या भागात गेल्यावरती मला तिथून थोडं बर्डिंग पण करता आलं. आपल्याकडे हिवाळ्यात येणारा ब्लू टेल्ड बी ईटर इथे जवळनं बघायला मिळाला. तसंच ब्राऊन हेडेड गल, ब्राह्मिणी काईट, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आणि कॉर्मरंट्स खूप मोठ्या प्रमाणात येथे होते. हा विस्कर टर्न आमच्या बोटच्या दिशेने उडत येत होता, त्यामुळे त्याचा इथे छान फोटो मिळाला. काही अंतर पुढे गेलो आणि आम्हाला तो भाग दिसला जिथे हे बॅकवॉटर्स जाऊन अरबी समुद्राला मिळतात.
बोट राईडच्या शेवटी आम्ही बोटवर गाणी लावून एक छोटंसं डीजे सेशन सुद्धा केलं. परतताना आम्ही केरळचं पारंपरिक जेवण जेवलो. ह्या रेस्टॉरंटची गंमत म्हणजे इथे जायचं एंट्रन्स हा पाण्यातूनच आहे. म्हणजे बोटमधनं डायरेक्ट तुम्ही या रेस्टॉरंटच्या आतमध्ये जाता. बॅकवॉटर्समध्ये खूप मासे असल्याचं आम्हाला सांगितलं होतं. आता ते मासे आमच्या ताटात सुद्धा वाढले गेले होते. केरळचं पारंपरिक जेवण आम्हाला ह्या रेस्टॉरंटमध्ये खायला मिळालं आणि ते खूप चविष्ट होतं. बोट राईडला येण्यापूर्वीच आम्ही आमचं सामान आधीच भरलं होतं, त्यामुळे अलेप्पी ते पेरियार हा प्रवास लगेच सुरू झाला. फूड अंताक्षरी खेळत मज्जा मस्करी करत आम्ही पेरियारला कधी पोहोचलो कळलंच नाही. पेरियारमधला आमचा स्टे होता हॉलिडे वेस्टा या हॉटेलमध्ये. तिथल्या रूमचा हा व्हिडिओ. तिथे पोचल्या आम्ही लगेच निघालो कथकली शोसाठी. जयंत आणि ललिता यांची ही कहाणी. जयंत म्हणजे इंद्राचा मुलगा, तर ललिता ही ॲक्च्युली एक नक्रतुंडी नावाची राक्षसीण असते जिने ललिताचं रूप घेतलेलं असतं. ती राक्षसीण जयंताला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असते आणि काही वेळाने तिचं खरं रूप समोर आल्यावर जयंत कसा तिचा वध करतो ह्याची ही कहाणी. यातली गंमत म्हणजे चेहऱ्यावरच्या हावभावांनी ही पूर्ण कथा आपल्यासमोर सादर केली जाते. ते हावभाव कसे याचं प्रात्यक्षिक आधी होतं आणि काही प्रेक्षकांना स्टेजवर बोलावून ते शिकवलं जातं. पण प्रेक्षक जेव्हा ते हावभाव करून दाखवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कळतं की कथकली ही किती कठीण कला आहे. कथकलीचा प्रोग्राम संपला आणि मग कलरीपट्टूच्या प्रोग्रामला सुरुवात झाली. कलरीपट्टू म्हणजे सगळ्या मार्शल आर्ट्सला जन्म देणारी ही एक साहसी कला. आधी साध्या लाठ्या काठ्यांनी, मग तलवार आणि ढाल आणि प्रचंड वेगाने ही हत्यारं चालवण्याची प्रात्यक्षिकं इथे केली जातात. शेवटी सुरू झाला मशालींचा थरार. दिवे मालवून त्यांनी आगीच्या रिंगणातून उडी मारणे, मशालीला गोल फिरवणे अशा साहसी गोष्टी करून दाखवल्या. आणि शेवटी त्यांनी आणले निखारे. ते जेव्हा त्यांनी त्यांच्या इतर हत्यारांसारखे फिरवले तेव्हा सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेटलं. अगदी VFX केल्यासारखं वाटावं इतकं सुंदर हे प्रात्यक्षिक होतं. मग प्रेक्षकांतील एका व्यक्तीला बोलवून त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आलं आणि त्यामध्ये माझा मुलगा अर्णव ह्याला सुद्धा बोलवण्यात आलं. अर्णवला त्या कार्यक्रमाचा भाग झालेलं बघून आम्ही खूप खुश झालो होतो. हा त्यांच्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग. मग त्यांच्याबरोबर फोटो काढून आम्ही निघालो. जेवण केलं आणि ताणून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही निघालो पेरियार टायगर रिझर्वमध्ये. पेरियार टायगर रिझर्वमध्ये आपल्याला बोट सफारी करता येते. ओंकार आणि किरणने इथे ग्रुप फोटो काढला आणि आमचं तिकीट अरेंज करायला गेलं. तोवर आम्ही इथल्या वेटिंग एरियामध्ये थांबलो होतो. इथनं दिसणारा ह्या पेरियार लेकचा व्ह्यू खूप सुंदर होता. इथे माकडांचा अक्षरशः सुळसुळाट आहे. एका व्यक्तीचं तर आईस्क्रीम चोरून हे माकड खात बसलं होतं. आमची बोट आली आणि आम्ही तिच्या दिशेने निघालो. आमची सीट वरच्या डेकवर होती,
त्यामुळे आम्हाला खूप छान व्ह्यू मिळत होता. शांत तलावातून बोटमधून जाण्याचा अनुभव खूप छान होता. टायगर रिझर्व असल्यामुळे इथलं जंगल अनटच्ड होतं. दूरवर पसरलेला तलाव आणि त्यामागे वेगवेगळ्या हिरव्या छटांचं हे जंगल, असा सुंदर लँडस्केप इथे होता. इथे आम्हाला कॉर्मोरंट पक्ष्याचं घरटं दिसलं. एक पालक येऊन पिल्लांना मासे भरवताना सुद्धा आम्हाला बघायला मिळालं. कॉर्मोरंटचं मराठी नाव पाणकावळा. हा पाण्याखाली जाऊन मासे पकडून खातो, पण बगळ्यांसारखा ह्याच्या अंगावरती मेणाचा लेअर नसतो, म्हणून त्याला अंगावरचं पाणी काढायला पंख असे उघडून बसावं लागतं. त्यासारखाच दुसरा पण थोडा दुर्मिळ पक्षी इथे दिसला, तो म्हणजे ओरिएंटल डार्टर. ह्याच्या सापासारख्या लांब मानेमुळे ह्याला स्नेक बर्ड सुद्धा म्हणतात. थोड्या वेळाने इथे व्हाईट ब्रोड वॅकटेल पण दिसला. मोठ्या भुवईमुळे व्हाईट ब्रोड आणि शेपटी सतत वरखाली करण्याच्या सवयीमुळे ह्याचं नाव वॅकटेल. बराच वेळ कुठला प्राणी दिसत नसल्यामुळे बोटीवरील लोक थोडी कंटाळली होती. तेवढ्यात समोर हा जंगल बोर आला. जंगल बोर म्हणजे जंगली डुक्कर. त्याच्या येण्याने सुद्धा लोकांमध्ये काही जास्त एक्साइटमेंट आलं नाही. पण थोडं पुढे आलो आणि हे हत्तीचं कुटुंब दिसलं. जंगलात हत्ती पाहायला मिळणं हा एक नशिबाचा भाग असतो. क्वचितच असं एखादं सायटिंग होतं. त्यांच्यासाठी राखीव जंगलात त्यांना फिरताना बघणं हा एक आल्हाददायक अनुभव होता. मनसोक्तपणे त्यांचे फोटो व्हिडिओ काढले आणि मग आम्ही परत निघालो. परतीच्या वाटेवर आम्हाला हा ॲशी वुड्स फॅलो पक्षी दिसला. आपल्या हातापेक्षा छोटा हा पक्षी. त्याला चालत्या बोटमधनं पाहणं आणि त्याचे फोटो काढणं ही दोन्ही कठीण कामं मला इथे करावी लागली. बोट राईड दरम्यान दिसलेले इतर पक्षी म्हणजे जंगल मैना, वुली नेक स्टॉक, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आणि ब्राह्मणी काईट. आणि बोटमधून उतरताना हा पाईड किंगफिशर मला हॉवर करताना दिसला. हा हॉवर करत असताना पाण्याखालचा एखादा मासा बघतो आणि दगड पडल्यासारखा हा पाण्यात पडतो आणि पाण्याखालचा मासा पकडतो. हे सगळं मला बोटमधनं जवळनं बघता आलं. एका दूरवरच्या झाडावर मला ही सदर्न हिल मैना बसलेली दिसली. पेरियार टायगर रिझर्वला येताना लक्षात ठेवायची एक गोष्ट ती म्हणजे आपल्याला पार्किंगपर्यंत येता येतं, पण तिथून गव्हर्नमेंट बस येतात ज्या आपल्याला बोट राईडपर्यंत घेऊन जातात. आपल्याला त्यांची वेळ पाळावी लागते, नाहीतर बोट राईड मिस होऊ शकते. पेरियार टायगर रिझर्वच्या ह्या सक्सेसफुल बोट सफारीनंतर आम्ही निघालो मुन्नारला. चहाच्या मळ्यांची आणि थंड वातावरणाची ही जागा. मुन्नार आणि कोचीचं साईट सीइंग मी एपिसोड 2 मध्ये पोस्ट करतोय, नक्की चेक करा. माझ्या नेहमीच्या व्हिडिओजपेक्षा हा व्हिडिओ खूप वेगळा आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओबद्दल अभिप्राय ऐकायला मला खूप आवडेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी असे व्हिडिओ बघायला आवडतील का हे नक्की कळवा. थँक्यू.